वेलकम स्टुडंट. 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स. तर 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्समध्ये जो आपला 17 चॅप्टर आहे सर्कल, कॉर्ड अँड आर्क, तर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 17.1 जो आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, इन अ सर्कल विथ सेंटर पी, कॉर्ड ए बी इज ड्रॉन ऑफ अ लेंथ 13 सेंटीमीटर. पी क्यू हे जे साईन दिसतं याला म्हणायचं परपेंडिक्युलर. ओके, परपेंडिक्युलर. पी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए बी, देन फाइंड लेंथ ऑफ क्यू बी. तर कुणाची लेंथ फाइंड आउट करायची? क्यू बीची. तर या पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी पहिला माहिती असली पाहिजे. समजा एक सर्कल आहे आणि त्या सर्कलमध्ये तुम्ही एक कॉर्ड काढलात ए बी आणि सेंटर पासून जर त्याच्यावर परपेंडिक्युलर काढलात तर तो काय करतोय? त्याला बायसेक्ट करतोय. म्हणजे समजा ओ हा सेंटर आहे आणि पी या ठिकाणी तुम्ही काय काढलात? परपेंडिक्युलर. पूर्ण ए बी समजा 6 आहे, तर तो बायसेक्ट करतो म्हणजे काय करतो? त्याला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो 3-3 मध्ये. ओके, ही प्रॉपर्टी आता आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये वापरायची. तर कसं स्टार्ट करणार याच्यामध्ये? तर इथून पहिला हा पार्ट घेऊया. पी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए बी, कॉर्ड ए बी असं लिहा. इन सर्कल विथ सेंटर ओ, सेगमेंट पी क्यू इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. आता ती प्रॉपर्टी लिहायची. देअरफॉर अ परपेंडिक्युलर, ही प्रॉपर्टी दरवेळी आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लिहायचं आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of circle to the chord bisect chord. ओके, तर तो काय करतो? कॉर्डला बायसेक्ट करतो. किंवा तुम्हाला अगदी जर एवढी प्रॉपर्टी नाही आठवली, शक्यतो हीच लिहा एक्झाम मध्ये, किंवा अगदी सिंपल बाय प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड एवढं जरी लिहिलं तरी चालेल. ही प्रॉपर्टी काय सांगते? जर का आपण सर्कलच्या सेंटर पासून सर्कलवर जर परपेंडिक्युलर टाकला 90 डिग्री, तर तो कॉर्डवर जर परपेंडिक्युलर टाकला तर तो कॉर्डला काय करतो? बायसेक्ट करतो. म्हणजे थोडक्यात इथं जर तुम्हाला लेंथ ऑफ क्यूबी पाहिजे असेल, क्यूबी म्हणजे केवढा पार्ट आहे? हा एवढाच आहे, हाफ पार्ट आहे क्यूबी. तर तो पूर्ण जो एबी दिसतोय आपल्याला, हा जो पूर्ण एबी आहे त्याच्या हा क्यूबी काय असणार आहे? हाफ, निम्मा असणार आहे. सो लेंथ ऑफ क्यूबी इज हाफ ऑफ, किंवा लेंथ ऑफ एबी डिवायडेड बाय 2. एबीच्या हाफ असणार. मग एबी किती दिलाय आपल्याला? लेंथ ऑफ एबी इज 30 सेंटीमीटर. एबी ची व्हॅल्यू लिहिूया 13/2. आता 13 ला 2 ने डिवाइड करायचं. ओके, तर 2 6 जा 12, कारण 2 7 जा 14, पुढचा नंबर येऊन चालणार नाही. 2 6 जा 12, एक राहिले इथे. आता नंबर संपले की इथे पॉईंट द्यायचा असतो. वरती पण पॉईंट देणार. पॉईंट दिल्यानंतर मग तुम्ही इथे लागेल तसे 0 घेऊ शकता. 2 5 जा 10, म्हणजे किती आला? लेंथ ऑफ क्यूबी इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर. कारण आपल्याला एबी सुद्धा कशामध्ये दिला होता? क्वेश्चन मध्ये सेंटीमीटर. ओके, इथे दिसतोय आपल्याला सेंटीमीटर, त्यामुळे युनिट सुद्धा काय लिहायचं? 6.5 सेंटीमीटर. हे पहिलं झालं. नाव सेकंड क्वेश्चन. रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. सर्कलची जी रेडियस आहे ती किती दिलेली आहे? रेडियस म्हणजे काय? सेंटर आणि सर्कलवरचा पॉईंट यांना जोडणारी जी सेगमेंट आहे त्याला म्हणायचं रेडियस. ती किती दिलेली आहे? 25 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. हा जो कॉर्ड सीडी आहे त्याचं सेंटर पासूनचं डिस्टन्स, म्हणजे नेमकं काय फाइंड आउट करायचं आपल्याला? हे परपेंडिक्युलर ओपी किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी कॉर्डची जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे? 48 सेंटीमीटर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे? पूर्ण कॉर्ड जर 48 असेल तर त्याच्या हाफ ईडी किती असणार आहे? हा हाफ पार्ट त्याच्या 24, आणि तो एकदा 24 मिळाला की मग ओपी फाइंड आउट करणार, आणि ओपीच आपल्याला काय करायचं आहे? ते डिस्टन्स ऍक्च्युअली फाइंड आउट करायचं. तर स्टेप बाय स्टेप बघूया, म्हणजे लक्षात येईल. पहिल्यांदा असं लिहूया. इन सर्कल विथ सेंटर ओ, कोण परपेंडिक्युलर आहे? ओपी इज परपेंडिक्युलर. ओपी हा परपेंडिक्युलर आहे कुणाला? कॉर्ड सीडी ला. कॉर्ड सीडी. मग ती मगाशी प्रॉपर्टी लिहायची. परपेंडिक्युलर, ओके, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of circle to the chord bisect chord. सर्कलच्या सेंटर पासून
कॉर्डवर जर परपेंडिक्युलर टाकला तर तो कॉर्डला काय करतो, बायसेक्ट करतो. देअरफोर पीडी इज इक्वल टू, हा जो हाफ पार्ट आहे पीडी, जस्ट अ मिनिट, हाफ पार्ट जो आहे पीडी, तो काय असणार आहे, पूर्ण सीडी जो आहे त्याच्या हाफ असणार आहे. ओके, सो पीडी इज हाफ ऑफ सीडी, किंवा लेंथ ऑफ असं दिलं तरी चालेल. तर सीडी किती दिलेला आहे, कॉर्ड सीडी इज 48 सेंटीमीटर. ओके, तर 48 चा हाफ केला तर 48 चा हाफ किती येणार, 24 सेंटीमीटर. हा मिळाला आपल्याला पीडी. ओके, तर पीडी मिळाल्यानंतर डायग्राम मधला एवढा पार्ट जो आहे आपण, ओके, हा ओ पी डी, हा जरा साईडला घेऊया, इथे असा ड्रॉ करूया. ओ पी डी तर 90 डिग्री. ओके, तर जर 90 डिग्री असेल, त्यातला आपल्याला कुठला माहिती आहे, पीडी किती मिळाला आपल्याला, 24, हा किती होता, 25. क्वेश्चन मध्ये बघू शकता तुम्ही, 25 आहे. ओके, आणि मग आपल्याला आता ओपी फाइंड आउट करायचं, तर त्यासाठी पायथागोरस वापरायचं. सो आता इथे इन ट्रायंगल ओ पी डी, पी इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफोर बाय पायथागोरस थेरम. तर पायथागोरस थेरम काय सांगतो, 90 डिग्रीच्या समोरची साईड असते त्याला म्हणायचं हायपोटेनियस. सो हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू एक फर्स्ट साइड स्क्वेअर किंवा असं बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, तुम्ही डायरेक्ट हे नेम्स घेतले तरी चालतील. आता याच्यामध्ये हायपोटेनियस कोण आहे, तर हायपोटेनियस आहे ओडी. ओडी स्क्वेअर इज इक्वल टू, खाली असणारा तो बेस घ्या, म्हणजे हा पीडी काय होणार, बेस पीडी स्क्वेअर, आणि ही हाईट घ्या प्लस ओपी स्क्वेअर. आता ओडी, ओडी ची व्हॅल्यू किती आहे, ओडी किती आहे 25, त्याचा स्क्वेअर करायचा. परत पीडी, पीडी किती आहे 24, आणि ओपी आपल्याला फाइंड आउट करायचं. सो 25चा स्क्वेअर कसा फाइंड आउट करणार, 25 मल्टिप्लाय 25. ओके, त्याचा आन्सर 625, तुम्हाला पाठवणार असेल 625, आणि 24 मल्टिप्लाय 24 म्हणजे 576 प्लस ओपी स्क्वेअर. आता याच्यामध्ये ओपी स्क्वेअर हा प्लस आहे, तो इकडे येऊन काय होणार, मायनस, म्हणजे 625 मायनस 576. सो ओपी स्क्वेअर इज इक्वल टू, हे जर दोन्ही एकमेकांमधून मायनस केले आपण, 625 मायनस 576, तर हे मायनस केल्यानंतर इथे करूया आपण 576, इथे 1 राहणार. ओके, ऑलरेडी आपण याच्यासाठी कॅरी घेतली, हो सॉरी, इथे 15, 1 नाही राहणार, 15, इथे कॅरी 1, इथे आले 9, तर परत इकडे कॅरी घ्यावी लागणार, म्हणजे 5, इथे 11, 4, म्हणजे 49 आले. ओके, सो स्क्वेअर जाण्यासाठी काय घेणार, टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्हीकडे जर स्क्वेअर रूट घेतला आपण, इकडे आणि इकडे, तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, म्हणजे फक्त कोण राहिला, ओपी. तर 49, 7 मल्टिप्लाय 7 किती येणार, 49, त्यामुळे 49चा स्क्वेअर रूट किती येणार, 7. ओके, सो 7, हे सगळं आपलं सेंटीमीटर मध्ये होतं, त्यामुळे 7 सेंटीमीटर, म्हणजे ते डिस्टन्स किती असणार आहे, 7 सेंटीमीटर. लास्ट सेंटेन्स कसं लिहायचं, द डिस्टन्स ऑफ कॉर्ड, आता जे सगळ्यात लास्टला लिहायचं ते तुम्ही याच्यातूनच तयार करू शकता. देअरफोर द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर इज इक्वल टू, हाच लिहायचा, द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर किती आलंय, 24, सॉरी 24 नव्हे, 7 सेंटीमीटर. लास्ट आन्सर काय आला, ओपी किती आलाय, 7 सेंटीमीटर, म्हणजे ते डिस्टन्स किती असणार आहे, 7 सेंटीमीटर. दॅट इज रिक्वायर्ड. आता थर्ड क्वेश्चन, O is the center of circle. Find the length of radius if chord of a length 24 centimeter is at distance 9 centimeter from the center of circle. तर या सर्कलचा सेंटर कोण आहे, O आहे. फाइंड द लेंथ ऑफ रेडियस, रेडियस फाइंड आउट करायचे. रेडियस म्हणजे काय, सर्कलचा सेंटर आणि सर्कलचा कुठलाही एखादा पॉईंट सर्कलवर. आता इथं मी बी घेतोय, तर ही रेडियस आपल्याला काय करायची आहे, फाइंड आउट करायची. त्यासाठी काय दिलंय, लेंथ ऑफ कॉर्ड इज 24 सेंटीमीटर, म्हणजे कॉर्ड जी दिसते तुम्हाला ही 24 सेंटीमीटर आहे, आणि डिस्टन्स जे आहे कॉर्डचं सेंटर पासूनचं डिस्टन्स किती आहे, 9 आहे, हे इथं आपल्याला दिलं. मग आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, तर फाइंड द लेंथ ऑफ रेडियस. रेडियस म्हणजे कोण, ओबी, हे फाइंड आउट करायचं.
वन बाय वन बघूया कसं स्टेप्स करत जायचं. तर त्यासाठी पहिल्यांदा काय करा, जॉईन ओबी. ओके, पहिलं हे द्या जॉईन ओबी म्हणजे ट्रायंगल तयार होईल तिथे. आता इथे जर का आपण बघितलं ओपी परपेंडिक्युलर आहे कॉर्डला, ओपी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड एबी. आपण मगाशी जी प्रॉपर्टी लिहिली तीच इथे लिहूया. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of circle to the chord bisect chord. म्हणजे सर्कलच्या सेंटर पासून जर सर्कलवर आपण काय टाकलं परपेंडिक्युलर, तर सर्कलच्या सेंटर पासून कॉर्ड वर जर परपेंडिक्युलर टाकला तर तो कॉर्डला काय करतो, बायसेक्ट करतो, म्हणजे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके, इथे आपण हे जॉईन केलेलंच आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, इथे परपेंडिक्युलर जो आहे, समजा इथे मी ए बी, इथे पी घेतो मी परपेंडिक्युलर त्या ठिकाणी, हा जो पॉइंट आहे त्याला पी घेऊया. देअरफॉर लेंथ ऑफ पीबी किंवा डायरेक्टली पीबी इज इक्वल टू, हा जो पीबी आहे इथे दिसतोय तो पूर्ण एबीच्या काय असणार आहे, हाफ. पीबी इज हाफ ऑफ एबी, एबी डिवायडेड बाय टू. एबी किती दिलेला आहे, टोटल एबी किती आहे 24. 24 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार, 12 सेंटीमीटर. ओके, इथे आपण ती डायग्राम काढूया जेवढा पार्ट आपल्याला ट्रायंगलचा लागणार आहे. इथे ओ टी बी, तर याच्यातला डिस्टन्स किती आहे ते परपेंडिक्युलर डिस्टन्स 9 आहे. टीबी आता किती फाइंड आउट केलं आपण, 12. आणि आपल्याला ऍक्च्युअली रेडियस म्हणजे ओबी फाइंड आउट करायचे किती आहे. सो इन ट्रायंगल, ओके, इन ट्रायंगल ओ पी बी, पी इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री असेल तर कुठला थेरम वापरणार आपण, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतो, हायपोटेनियस स्क्वेअर, 90 डिग्रीच्या समोर जी साईड आहे त्याला म्हणायचं हायपोटेनियस, खालची जी साईड आहे त्याला बेस म्हणायचं, बेस स्क्वेअर प्लस हा जो परपेंडिक्युलर इथे आहे त्याला हवं तर हाईट म्हणा, हाईट स्क्वेअर किंवा फर्स्ट साइड स्क्वेअर प्लस सेकंड साइड स्क्वेअर तसंही चालेल. हायपोटेनियस कोण आहे म्हणून म्हटलं मी, ओबी. ओबी स्क्वेअर इज इक्वल टू पीबी स्क्वेअर, बेस पीबी आणि हाईट ओपी, पीबी स्क्वेअर प्लस ओपी स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करूया, ओबी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो ॲज इट इज ओबी स्क्वेअर, पीबी स्क्वेअर, पीबी किती आहे, तर पीबी आहे 12, 12 चा स्क्वेअर केला प्लस ओपी, ओपी किती आहे त्याची व्हॅल्यू 9, 9 चा स्क्वेअर. सो 12 चा स्क्वेअर केला म्हणजे 12 मल्टिप्लाय 12 144, परत 9 मल्टिप्लाय 9, 9 9 चा किती येणार 81. या दोन्हींची जर ऍडिशन केली आपण 5, परत 12 2 कॅरी 1 म्हणजे किती येणार 225, 149 चा स्क्वेअर 144, 12 चा 1 सॉरी 9 चा स्क्वेअर 81, 12 चा स्क्वेअर 144 आणि दोन्हींची ऍडिशन किती आली 225. सो टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेऊया, तर 225 चा त्याचा पण स्क्वेअर, तर स्क्वेअर रूट घेतल्यामुळं स्क्वेअरला स्क्वेअर रूट जाणार, इथे घेतलं सॉरी आधी, स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होणार जाणार, फक्त कोण राहणार आतलं ओबी. आणि 225 आता जर तुम्ही 15 मल्टिप्लाय 15 केलं तर ते किती येते 225, त्यामुळे 225 चं स्क्वेअर रूट किती येणार 15. ओके, सो ओबी ची व्हॅल्यू किती आली 15. आता ओबी म्हणजेच काय होतं डायग्राम मध्ये, सर्कलचा सेंटर आणि सर्कलचा पॉइंट म्हणजेच काय रेडियस. सो रेडियस इज इक्वल टू रेडियस ऑफ सर्कल, हवं तर असं लिहू शकता, रेडियस ऑफ सर्कल इज इक्वल टू, सगळं सेंटीमीटर आहे त्यामुळे 15 सेंटीमीटर, दॅट इज रिक्वायर्ड. तेच तर आपल्याला काय करायचं होतं, फाइंड आउट करायचं होतं. ओके, तर आता फोर्थ क्वेश्चन बघूया. फोर्थ क्वेश्चन मध्ये सी इज द सेंटर ऑफ सर्कल हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. सर्कलचा सेंटर कोण आहे सी आणि त्याची रेडियस आहे 10 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. ओके, तर इथं आपल्याला डायग्राम डायरेक्ट दिलेले आहे, म्हणजे पहिलं काम आपल्याला काय करावं लागेल, एक सर्कल ड्रॉ करावं लागेल. त्या सर्कलचा सेंटर कोण आहे सी, तर हा घेतला सी, त्याची रेडियस, सर्कलची रेडियस समजा सी पासून इथे एखादा पॉइंट घेतला पी, तर ती रेडियस किती आहे म्हणून सांगितलंय 10 सेंटीमीटर. आणि कॉर्ड घेतला आपण एबी, तर कॉर्ड लेंथ ऑफ कॉर्ड किती आहे
12 सेंटीमीटर. तर आपल्याला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं. हा इथे परपेंडिक्युलर आहे, समजा तो पी आहे, सीपी परपेंडिक्युलर आहे एबीला, कॉर्ड एबीला. तर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर हा जो पीसी आहे किंवा सीपी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, तर 1 बाय 1 लिहूया जे काही आपण केलं ते. इन सर्कल विथ सेंटर ओ, सॉरी सेंटर सी, AB is chord and length of AB ची लेंथ किती दिली आहे आपल्याला, कॉर्डची लेंथ 12 सेंटीमीटर. CB रेडियस किती आहे म्हणून सांगितलं, 10 सेंटीमीटर, ब्रॅकेट मध्ये रेडियस. ओके, तर आता इथे परपेंडिक्युलर आहे, CP इज परपेंडिक्युलर. हा जो CP दिसतोय ते कुणाला परपेंडिक्युलर आहे, CP इज परपेंडिक्युलर टू AB. ओके, CP कुणाला परपेंडिक्युलर आहे, AB ला. मग मगाची प्रॉपर्टी परपेंडिक्युलर, okay, the perpendicular drawn from the center of circle to the chord bisect the chord. सर्कलच्या सेंटर पासून जर कॉर्ड वर परपेंडिक्युलर काढला तर तो कॉर्डला काय करतो, बायसेक्ट करतो. देअरफोर पहिल्यांदा आपल्याला पीबी फाइंड आउट करायचा आहे. ओके, हा पीबी काय असणार आहे, पूर्ण एबीच्या, हा जो एबी दिसतोय पूर्ण त्याच्या काय असणार आहे, हाफ. ओके, सो पीबी is half of AB divided by 2. AB किती आहे, 12. 12 चा हाफ किती येणार, 6 सेंटीमीटर. ही पीबी ची व्हॅल्यू आली 6. आता त्याच्यानंतर ट्रायंगल, इथे मी ट्रायंगल ड्रॉ करतो. CPB हा 90 डिग्री आहे, यातला हा आता 6 मिळाला. रेडियस किती आहे, 10 आहे, 10 सेंटीमीटर. आणि पीसी आपल्याला फाइंड आउट करायचं. तिथे स्टेप्स लिहूया. इन ट्रायंगल CPB अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल P किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा. तर P जर 90 डिग्रीचा असेल तर आपण पायथागोरस वापरणार. पायथागोरस थेरम. तर तो पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपोटेनियस कोण घेणार, CB. ओके, CB स्क्वेअर इज इक्वल टू, जी खाली साईड दिसते त्याला बेस घ्या, PB स्क्वेअर प्लस हाईट कुठली घेतली, CP स्क्वेअर. ओके, मग आता इथे CB स्क्वेअर, तर CB स्क्वेअर जर बघितलं किती आहे त्याची व्हॅल्यू, 10. तर 10 चा स्क्वेअर केला PB स्क्वेअर, PB किती आहे, 6 चा स्क्वेअर केला प्लस CP आपल्याला फाइंड आउट करायचं. सो ऍज इट इज घेतलं. तर 10 चा स्क्वेअर किती येणार, 10 मल्टिप्लाय 10 100. 6 चा स्क्वेअर केला, 6 6 जा 36 प्लस CP स्क्वेअर. सो प्लस 36 इकडे येऊन काय होणार, मायनस. सो 100 मायनस 36. सो CP स्क्वेअर इज इक्वल टू 64. सो स्क्वेअर जाण्यासाठी काय करायचं, टेकिंग स्क्वेअर रूट. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतला आपण, इथे स्क्वेअरला स्क्वेअर रूट काय होईल, कॅन्सल होईल. ओके, स्क्वेअरला स्क्वेअर रूट जर कॅन्सल केलं तर CP ची व्हॅल्यू किती येणार, CP इज इक्वल टू 64 चं स्क्वेअर रूट. 8 मल्टिप्लाय 8 64. त्यामुळे 64 चं स्क्वेअर रूट किती, 8 सेंटीमीटर. ओके, म्हणजे इथे जर आपण बघितलं, सॉरी लास्ट जस्ट फाइंड, या क्वेश्चन मधनच तुम्ही आन्सरचं सेंटेन्स तयार करू शकता. द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, हे आहे असं लिहायचं, इज इक्वल टू द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. किती आलं आन्सर त्याचं, 8 सेंटीमीटर. ओके, लास्टला आपला आन्सर किती आलं, 8 सेंटीमीटर. अँड दॅट इज रिक्वायर्ड.